श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, थांबा, जर तुमची रास मकर असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकू नका. येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येनंतर तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीला समोर उच्चाटन करणार आहे. आणि सर्वात मोठा धक्का, त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 15 जूनच्या काळोख्या अमावस्येनंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. स्वभावाने अत्यंत व्यवहारिक, कष्टाळू, पण गेल्या काही काळापासून 7.5च्या अंतिम चरणात मानसिक आणि आर्थिक त्रासाचे डोंगर सहन करणाऱ्या भाग्यवान मकर राशीच्या जातकांनो, अत्यंत सावधान. कारण येते जून महिन्याच्या महाअमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र आता रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना भोगत आहात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि पैशाच्या तणावात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू आहेत, ज्यामुळे अमावस्येची काळी रात्र सरताच एक दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ नष्ट करणार आहे. मकर राशीच्या लोकांना, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहे, तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोखानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी कधी भयंकर आणि वेगळे संकेत देते. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अशा रूपाचे आगमन होईल, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंदाश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखाद्या चमत्कारी युगपुरुष वाटसरू बडून येणार, तुमच्या दारावर एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र घ्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एक लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येणार आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रहस्यांचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मकर राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून नंतर उजेडणारी ही महाअमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येची काळी रात्र संपता संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ घडून येणार आहे. देवरूपी ब्रह्मस्पती आणि ग्रहांची एक अशी दुर्मिळ बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवरती पडत आहे. हा ग्रह बदलत इतका वेगवान आहे की 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाची चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमची राशी स्वामी स्वतः न्याय देवता शनी महाराज आहेत आणि तुमच्यावर 7.5चा अत्यंत अंतिम टप्पा सुरू आहे. परंतु या 15 जूनच्या अमावस्येनंतर ग्रहांचा तो भयानक, क्लेशदायक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार आहे. भाग्याची दारे उघडणार आहेत. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्या घरात राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ढकलणारे कपटी लोक कोण होते, याचा अंतिम धक्कादायक खुलासा अमावस्येनंतर पहिल्याच दिवशी होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यातील अंधाराची पट्टी ओढून काढणार आहे. शत्रूचे सर्व डावपेच उलटवून लावले जातील. या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अत्यंत पवित्र, अदृश्य व दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवेशाने होणार आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी तुमच्या कठोर काळात गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलोपावली जे टोमणे मारले, ते सर्व आता कायमचे बंद होणार आहेत. तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द त्याच लोकांच्या घशात अडकणार आहेत. कारण हे दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवत आहे. पैशाच्या चणचणीमुळे निर्माण झालेले मानसिक तणावाचे वातावरण संपून अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील.
15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तींचा संबंध येणार आहे, ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील. पहिली शक्यता म्हणजे एखाद्या किंवा दैवशक्ती असलेल्या एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी जीवनाची असा एक गुप्त कानमंत्र देईल, जो एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती, संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखाद्या सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष हे तुमच्या दारात दस्तक देतील. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यातील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निवारण करण्यासाठी या साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी, बाधा आणि जुन्या वाईट दृष्टांचा अंत होईल. तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहून तुमच्या उज्ज्वल भविष्याची काही अशी गुपित सांगेल, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि या सर्वांसाठी तिसरी आणि सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल. हे बाळ म्हणजेच तुमच्या घराण्याच्या कल्याणात करणारा साक्षात कुलदैव असेल. या बाळाच्या पाऊलगुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरी, वाद आणि नातेवाईकांची टोमणे एकाच झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्तेचे किंवा या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर घालतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळत आनंदाश्रूने घळाघळा पाणवतील. गेल्या अनेक महिन्यांपासून मकर राशीवर जो एक भयंकर अशुभ ग्रहांचा प्रभाव होता, ज्याचे तुमच्या हक्काच्या नात्यांमध्ये आणि कामात अडथळे आणले होते, ते काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येनंतर समूळ नष्ट होणार आहे. जोडीदारांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जे जुने गैरसमज आणि वाद घुमसत होते, ते या अमावस्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना स्वतःच्या चुकांची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येतील. आता लक्षात घ्या, निसर्ग तुम्हाला या अद्भुत बदलाचे काही अत्यंत नवीन आणि गुप्त संकेत या अमावस्येच्या नंतर देण्यास सुरुवात करणार आहे. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा खिडकीजवळ अचानक एखादा दुर्मिळ काळा पक्षी किंवा पांढरी गाय येऊन उभी राहील आणि काही वेळ तिथेच थांबेल. दुसरा संकेत म्हणजे घरात बसलेले असताना अचानक तुमच्या डाव्या हाताला किंवा कपाळावर प्रचंड प्रमाणात खाज सुटेल लागेल, जो की अचानक येणाऱ्या मोठ्या धनलाभाचा प्राचीन संकेत मानला जातो. तिसरा अत्यंत रहस्यमय संकेत म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घरात अचानक काळी मिरी, कापूर किंवा चंदनाचा सुगंध नसतानाही जाणवली. हे 3 संकेत दिसताच सावध व्हा आणि समजा की दिव्य शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. अजून तुमची एक सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली असून निसर्गाने हे अदृश्य संकेत ओळखण्यास जर तुम्ही यशस्वी झाला, तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देईल. जुना सर्व निराशा मागे सोडून या नव्या पर्वाचे आनंदाने स्वागत करा. हे महाभाग्य आणखीन मजबूत करण्यासाठी आणि मकर राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येनंतर सलग 3 दिवस सकाळी उठून देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवेचे आणि स्वामी समर्थांचे मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तींना काळे कापड, छत्री किंवा उडीद डाळ यासारख्या वस्तूंचे मनोभावे दान करा. यामुळे तुमचे राशी स्वामी शनिदेव अत्यंत प्रसन्न होतील. कुंडलीतील 7.5चे दोष मिटून ग्रह बलवान होतील, ज्यांचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यांवरती दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख समाधानाचे अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस दाखवण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहेत. जर तुम्हाला अंतर्मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव लिहितील, त्यांच्यावरती स्वामींची अखंड कृपा राहील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन पुढचा येणारा व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.